लोकसभा चुनाव में कांग्रेस से बीजेपी को झटका क्या लगा? मोदी शाह इस झटके से उबर नहीं पा रहे हैं, उन्हें बहुत वक्त इस झटके से उबरने में लग रहा, लेकिन लाख कोशिशों के बाद भी जनता झटके पर झटके दिए जा रही है। अब ताजा सर्वे में मोदी शाह को एक बार फिर से एक और झटका लगा है। 3 राज्यों में विधानसभा चुनाव होने वाले हैं। ऐसे में सर्वे एजेंसियां तीनों राज्यों में जनता का मूड भांपने में लगी हैं और जो खबर सामने आ रही है वो काफी दुखद है बीजेपी के लिहाज से, क्योंकि इन सर्वे में बीजेपी को करारी हार दिखाई गई है और ये सर्वे नरेंद्र मोदी और अमित शाह के लिए काफी परेशानी भरे हैं, क्योंकि कई राजनीतिक विश्लेषकों का ऐसा कहना है अगर विधानसभा चुनाव में बीजेपी की हार होती है तो मोदी सरकार के गिरने की संभावना बढ़ जाएगी। और जो पहला सर्वे आया है वो महाराष्ट्र का है, जहां का सर्वे बता रहा है कि नरेंद्र मोदी बुरी तरीके से हारने वाले हैं। महाराष्ट्र में कुल 288 विधानसभा की सीटें हैं। जनसत्ता पेपर में छपी एक रिपोर्ट की माने तो बीजेपी को महाराष्ट्र में 55 से 65 सीटें मिलने का अनुमान है। अगर इस सर्वे की माने तो महाविकास आघाड़ी अच्छी खासी सीटें जीत सकती है। महाविकास आघाड़ी में शिवसेना, कांग्रेस और एनसीपी शरद पवार शामिल हैं। यहां पर एक जानकारी आपको देते चलें कि इससे पहले 2019 में बीजेपी ने राज्य में 105 और 2014 में 122 सीटों पर जीत हासिल की थी। दोनों चुनाव में बीजेपी राज्य में सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी थी, लेकिन सर्वे में इस बार उसे बड़ा झटका लगता दिख रहा है। रिपोर्ट के मुताबिक यह सर्वे बीजेपी की आंतरिक रिपोर्ट के हवाले से दिया गया, तो आप समझ सकते हैं कि यह सर्वे कैसे मोदी शाह की परेशानी को बढ़ाने वाला है। वहीं एक और सर्वे मीडिया के सामने आया और इस सर्वे को नवभारत टाइम्स ने किया और जो आंकड़े सामने आए वो मोदी शाह के लिए डराने वाले हैं, मतलब जैसे दिन में तारे दिखाने वाले हैं। रिपोर्ट में एक राजनीतिक विश्लेषक ने मुंबई की 36 सीटों पर सर्वे किया। इस सर्वे में एनडीए और महाविकास आघाड़ी के बीच कड़ी टक्कर दिखाई गई। सर्वे में महाविकास आघाड़ी को 17 सीटें जबकि बीजेपी के नेतृत्व वाले एनडीए को कुल 13 सीटें मिलने का अनुमान जताया गया। सर्वे में कहा गया कि जून तक महाविकास आघाड़ी को 18 सीटें मिलने का अनुमान था। शिवसेना नेता संजय राउत ने भी सर्वे पर प्रतिक्रिया दी और कहा कि जीत हमारी ही होगी। संजय राउत ने कहा कि इस चुनाव में बीजेपी के नेतृत्व में एनडीए चुनाव हार रही है। महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी अपनी सरकार बनाएगी। कहा जा रहा है कि इन सभी सर्वे के आधार पर उद्धव ठाकरे ने भी सीधे तौर पर अमित शाह पर निशाना तेज कर दिया और 2 दिन पहले ही कह दिया था कि अमित शाह अहमद शाह अब्दाली के खानदान के हैं। और ये जवाब अमित शाह के उस सवाल पर दिया गया था जब अमित शाह मुंबई पहुंचे थे और उन्होंने उद्धव ठाकरे को नकली हिंदू कहा था, जिससे उद्धव बौखलाए हुए थे और करारा उन्होंने जवाब दिया। सुनिए कितना करारा जवाब उद्धव ठाकरे ने दिया था। पुन्हा जोमाने तिकडे लाखो ट्रक ते सगळे डेब्री राडा रोडा सगळे टाकून तो नदीचा प्रवाह बंद करून टाकला आणि पाणी माझ्या पुणेकरांच्या घरामध्ये घुसायला लागलं। याला विकास म्हणायचा? हा विकास नाही, हा विकार आहे। होय, भाजपला झालेला पैशाचा विकार आहे हा। आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती। आपण जे उतरलो ना, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, तो एवढ्यासाठी राहिले। तू बर्बादी करणारा, तू तर राहू शकत नाही। तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे। हे बेट कोणाचं आहे? तिकडे भराव कोण टाकतंय? माझ्या माहितीप्रमाणे संजय, आता तुम्ही जो उल्लेख केला राम मंदिराचा, गळते राम मंदिर, तसंच नवीन संसद भवनही गळते। जे नवीन संसद भवन आहे ते ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदी बुजवण्याचं काम करतोय, ही माझी माहिती आहे। हा गुजरातचाच आहे, औरंगजेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे। कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, काय पैसे गेले तरी जातील, जाऊ दे, पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे। पुणेकर मेला तरी चालेल, पण नदी बंद झालीच पाहिजे। कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे। हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगतोय जरा 3 महिने थांबवा, नंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आम्ही। तुमचा हिशोब चुकता करू। अरे 14 महिन्यामध्ये अजून 1 वर्ष झाले नाही नवीन संसद भवन उघडून। 1 वर्ष झालं असेल जेमतेम। किती वर्ष झाली? 1 वर्ष। मोदी जे कांग्रेसकडे हिशोब मागतायत, 60 साल में क्या किया, 70 साल में क्या किया,
अरे तुम्ही 12 महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते, त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे 70 वर्षाचा हिशोब मागा. 70 साल में क्या किया. तुमचं सगळंच गळतंय ना. म्हणजे जे बांधलंय ते मी बोलतोय. काय शब्द अर्थाचा अनर्थ करू नका. बाकी कुठे मी काही पाहिलेलं नाही. पण संसद भवन गळते, राम मंदिर गळते, पेपर लीक होत आहेत. सगळं गळती सरकार. याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतं आहे. हे गळती सरकार आहे. आणि पुणेकरांसुद्धा मी विचारतोय की गेल्या 10 वर्षापूर्वी जे काही पुणे होतं आणि ज्या एका विश्वासाने, तेव्हा आमचं सुद्धा पाप आहे, आम्ही सुद्धा यांना पाठिंबा दिला होता, हिंदुत्वाच्या वेडापायी दिला होता. मग 10 वर्षापूर्वीचं पुणे अधिक चांगलं होतं की हे सगळं बट्ट्याबोळ झालेलं पुणे अधिक तुम्हाला चांगलं वाटते, ह्याचं उत्तर द्या. आणि मग तू तरी राहशील तर मी तरी राहीन, होऊन जाऊ दे, काही असेल. आता काय तुम्ही काय बोललात, खड्ड्याचं पुणे झालंय. सगळीकडेच खड्डे, मुंबईत सुद्धा खड्डे. म्हणजे जे छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की 200 वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही. अजूनही मुंबई गोवा रस्ता होत नाहीये. कोकणामध्ये जा, अजून गचके खातच जावं लागतं. गणपती बाप्पा चाकरमानी दरवर्षी तो सीझन आला की सगळे नाटकं होतात, सगळे राजकारणी जातात खड्डे बघायला. मग हे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना. खड्डा पुरुष, जसं युग पुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण. हे आमचे टरबूज जाऊ द्या, कुठेही खड्ड्यात घाला त्याला. गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक ना. झाला होता की नव्हता, कोणाचा, बालेवाडीला झाला होता. म्हणजे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता, त्याचं बोटावरती निभावलं. 3 बोटं इकडे पुण्यातच कापली गेली होती, पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. नको रे बाबा, बोटावरती निभावलंय. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतला असता तरी परत आले नसते. पण हे परत आले कशासाठी आले, महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते. अरे तुझ्या कुठे उठला, माझ्या कुठे उठला. आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते. अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमद शाह अब्दाली, तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता. हे अमित शाह आहेत. अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का. आम्ही हिंदुत्व सोडू, कशासाठी सोडू. केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो, तुम्ही नालायकपणाने केलं. जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करने वाला हिंदू नाही हो सकता, तो विश्वासघात तुम्ही आमच्याशी केलेला आहात. आणि शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही. मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटलेत मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात. आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी, अगदी तुमचे पूर्वज जरी काढले 1940 सालापासून, श्यामाप्रसाद मुखर्जी, मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो. मुस्लिम लीगने, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली होती. त्या मुस्लिम लीग बरोबर मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी